नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवतोय मटार आलू चीज पराठा। तर आपण इथे त्याच्यासाठी साहित्य घेतले बघा। आपल्याला पहिलं म्हणजे इथं गव्हाचं पीठ लागणार आहे। तर एक मोठी वाटी भरून आपण इथं चाळून गव्हाचं पीठ घेतलेले आहे। आपल्याला त्यासाठी लागणार आहे 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, 1 कप वाटाणा इथं आपण फ्रेश मटार घेतलेला आहे, कोथिंबीर अशी थोडी जास्त अशी ताजी आपण इथं घेतलेली, बटाटे लागणार आहेत इथं आपल्याला 3 उकडून घेतलेले, हिरव्या मिरच्या घेतल्या 3 कमी तिखट, एक लसणाच्या 3 पाकळ्या घेतल्यात, 1 इंच आले घेतले, थोडंसं लिंबू लागणार आहे आपल्याला। इथं गरम मसाला घेतलाय पाव चमचा, अर्धा चमचा हळद लागणार आहे, पाव चमचा हिंग, 1 चमचा जिरं, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट वापरणार आहे आपण, चवीनुसार मीठ घेतलंय। इथं आपण हे चीज वापरलंय, मोजरेला चीज। तेल लागणार आहे आपल्याला, थोडंसं पाणी लागणार आहे इथं आपल्याला। सगळ्यात आधी आपण पराठ्यासाठी पीठ मळून घेऊया। टाकूया मीठ चवीनुसार, ते टाकू आपण थोडंसं तेल व्यवस्थित मिक्स करून पराठ्याचं पीठ आपण मळून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ आता इथं मळून घेतोय। तर इथं आपण अशा पद्धतीने आपली ही कणिक मळून घेतली पराठ्यासाठी। थोडंसं तेल टाकू आपण ह्याच्यावर अजून एकदा, आणि सैलसर अशी, जास्त घट्ट नाही, कारण आपला पराठा आहे तसा मऊसूत छान झाला पाहिजे। तर थोडी लूज अशी आपण ही कणिक मळून घेतली आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण ही कणिक मळून घेतली। वरनं ह्याला तेल लावून एक 5 मिनिटं झाकून ठेवूया आपण। आता कणिक मळून झाली, आपण ती बाजूला ठेवू, आणि आपलं स्टफिंग आहे ते आपण आता बनवायला घेतोय। तर आता आपलं हे स्टफिंग आहे ते बनवायला घेऊ। सगळ्यात आधी आपण हा जो मटार घेतलाय तो ह्यातच टाकतोय आपण। मिरच्या, तिखट तुमच्या आवडीनुसार टाका। लसणाच्या 2 ते 4 पाकळ्या टाकल्यात आपण इथं। तर इथं आले थोडं मी किसून टाकलेले, थोडं जिरं, आणि आता ह्याचा छान असा भरडा काढून घेऊया आपण। तर इथं बघू शकता अशा पद्धतीचा आपण हा भरडा काढून घेतलाय मटारचा। आपण या किसणीने किसून घेऊया यांना। अशा पद्धतीने आपण हे बटाटे चांगले किसून घेतोय। 3 बटाटे येते आपले मस्त आपण बारीक किसणीने किसून घेतलेत। पॅन तापायला ठेवलाय, पॅन मध्ये टाकूया थोडंसं तेल, 4 चमचे तेल तापलं की ह्यात टाकू आपण कांदा, ह्यात टाकू आपण हिंग पावडर, आपण ह्यातच टाकूया थोडे मसाले। हळद टाकली आपण, अर्धा चमचा धना पावडर, किंचित असं आपण इथं लाल तिखट वापरतोय, त्यानंतर गरम मसाला टाकलाय आपण थोडासा, पाव चमचा। सगळे मसाले छान आपण इथं परतून घेऊया। तर मसाले आपले 1-2 मिनिटं परतून झालेले आहेत। आता ह्यामध्ये जे आपलं आपण हे वाटण केलेले मटारचं ते टाकतोय। हा 1-2 मिनिटं आपल्याला हा मटार येतो जरा थोडा शिजून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये। ह्यात टाकू आपण थोडंसं मीठ, 1-2 मिनिटं आपण हा मटार येतो शिजून घेतलेला आहे। ह्यामध्ये टाकू आपण जे बटाटे आपण बारीक केलेले ते, पुन्हा एकदा थोडंसं मीठ टाकते, पहिलं तर टाकलेलंच आहे आपण, पण जरा अजून टाकूया। लिंबाचे 4 थेंब टाकलेत आपण इथं, साखर थोडी टाकली आहे मी इथं, आणि थोडी जास्त अशी कोथिंबीर। इथं बघू शकता आपलं जे स्टफिंग आहे त्याचा कलर किती सुंदर आलेला आहे, छान असं। इथं मी आता गॅस बंद करून टाकते। आता इथलं जे आपलं स्टफिंग आहे पराठ्याचं ते आपण एका ताटात काढून घेऊया।
आणि थोडंसं जरा ह्याला पसरून थंड व्हायला ठेवूया. तर इथं आता आपण पॅन तापायला ठेवले, पीठ पण आपलं छान मळून झालेलं आहे. मध्यम साईजची आपण इथं चपाती लाटून घेतली. तुमच्या आवडीच्या आकाराचे तुम्ही पराठे इथं बनवू शकता. तर आपण ही पोळी लाटून घेतली. ह्याला आतून थोडं आपण इथं असं तूप लावून घेऊया. तूप तेल काही पण तुम्ही लावू शकता. तर मी इथं तूप लावलेले. त्यानंतर आता आपलं स्टफिंग आहे ते आपण इथं भरून घेऊया. तुम्हाला आवडल्यास तुम्ही गोल आकारामध्ये पण भरू शकता, असं पण भरू शकता, चौकोनी पण भरू शकता. हाताने असं मी प्रेस करून घेते ह्याला, म्हणजे व्यवस्थित बसलं जाईल. स्टफिंग आता भरून झाले. ह्यामध्ये आपण थोडंसं चीज आहे जरा किसून टाकूया. चीज तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त टाकू शकता. कुणाला जास्त आवडतं, कुणाला कमी आवडतं, किंवा नाही टाकलं तरी चालू शकते. मस्त असं आपण पराठा इथं दुमडून घेतलाय. थोडंसं जरा आपण त्याला असं लाटण्याने प्रेस करून घेऊया. तवा आपला तापलेला आहे इथं. आपला पराठा येतो. आता आपण थोडंसं तूप लावूया इथं. वरून पुन्हा एकदा आपण तूप लावून घेतोय. पलटून घेऊया. बाजूने पराठा येतो छान असा काढून घेऊया इथं. मस्त असा छान असा झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण दुसरा पण इथं पराठा आता लाटू. दुसरा पराठा आपण जरा गोल बनवूया. पुरणाची पोळी सारखी वाटी बनवून घेतली आपण इथं. आपला स्टफिंग यात भरूया. ह्यामध्ये टाकू आपण थोडंसं चीज. थोडं प्रेस करूया इथं. खाली टाकू थोडंसं पीठ. तर अशा पद्धतीने आपण याला लाटून घेतलंय. तवा आपला तापलेलाच आहे इकडे. कढईत टाकू थोडंसं तूप.
पलटी करूया. इकडून पण थोडंसं तूप लावून घेतलं आता. तर मस्त आपला हा गोल पण पराठा छान झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही. आपले पराठे येते आपण आता ठेवूया ताटामध्ये. गॅस बंद करून टाकूया आता आपण इथं. आपलं मस्त असे आपले छान असे झटपट असे पराठे तयार झालेले आहेत. सोबत आपण याच्या इथं मस्त सॉस ठेवलेला आहे. खूप छान असे आपले पराठे झालेले आहेत. मस्त गुबगुबीत असे मटार आलू मटार आणि चीज पराठा मी इथं बनवलेला आहे. खूप मस्त रेसिपी झाली आहे. अगदी नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता, मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता. खूप मस्त झाली आहे. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. पराठा येतो किती मस्त झालेला आहे. पूर्ण याला स्टफिंग छान भरलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हा पराठा छान बनवलेला आहे.